नमस्कार, आप देख रहे हैं ग्लोबल मिशन न्यूज और इस वक्त चंद्रपुर जिले से एक बेहद गंभीर, संवेदनशील और प्रशासनिक व्यवस्था पर सवाल खड़े करने वाली खबर सामने आ रही है। जिले के भद्रावती तहसील कार्यालय में जहर पीकर आत्महत्या का प्रयास करने वाले किसान परमेश्वर मेश्राम की मौत के बाद अब उनकी पत्नी ने इस पूरे प्रकरण में तहसील प्रशासन पर सनसनीखेज आरोप लगाए हैं। मृतक किसान की पत्नी वंदना मेश्राम का सीधा आरोप है कि उनके पति की मौत आत्महत्या नहीं बल्कि एक साजिश के तहत की गई हत्या है। उन्होंने आरोप लगाया है कि जमीन के फेरफार के मामले में तहसील कार्यालय के अधिकारियों द्वारा लगातार मानसिक प्रताड़ना दी गई, रुपए लेने के बावजूद काम नहीं किया गया और जब उनके पति ने विरोध किया तो उन्हें गंभीर परिणाम भुगतने पड़े। वंदना मेश्राम के अनुसार दिनांक 26 सितंबर 2025 को उनके पति ने जहर पीकर आत्महत्या का प्रयास किया था। इसके बाद उन्हें जिला सामान्य अस्पताल में भर्ती किया गया, जहां 5 दिन बाद उनकी हालत में सुधार हुआ। सभी मेडिकल रिपोर्ट्स सामान्य आ चुकी थीं और अगले ही दिन वो पुलिस को बयान देने वाले थे। लेकिन आरोप है कि बयान से ठीक एक दिन पहले तहसील से जुड़े एक व्यक्ति ने अस्पताल पहुंचकर डॉक्टरों से मुलाकात की और उसी रात अचानक परमेश्वर मेश्राम की तबीयत फिर से बिगड़ गई। वो बेहोश हुए और फिर कभी होश में नहीं आए। 6 अक्टूबर 2025 को उनकी मौत हो गई। अब इस पूरे मामले में वंदना मेश्राम ने सीधे तौर पर तहसीलदार, नायब तहसीलदार और अनिल धानोरकर व उनके परिवार पर गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने ये भी कहा है कि यदि जल्द से जल्द दोषियों के खिलाफ एफआईआर दर्ज कर जमीन का फेरफार उनके परिवार के नाम नहीं किया गया तो वो अपने परिवार के साथ भद्रावती पुलिस स्टेशन में सामूहिक आत्महत्या करने को मजबूर होंगी। इस पूरे मामले को लेकर पदाधिकारियों ने भी प्रशासन से उच्च स्तरीय जांच की मांग की है। प्रेस क्लब में आयोजित पत्रकार परिषद में मनसे के कई पदाधिकारी मौजूद रहे और निष्पक्ष जांच की मांग की गई। आज सबसे बड़ा सवाल यही है, क्या परमेश्वर मेश्राम की मौत वास्तव में आत्महत्या थी या फिर एक सोची समझी साजिश के तहत की गई हत्या। ग्लोबल मिशन न्यूज इस पूरे मामले पर लगातार नजर बनाए हुए है। जैसे ही प्रशासन की ओर से कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने आती है, हम आपको तुरंत अपडेट करेंगे। नमस्कार। माझे पती परमेश्वर विश्वनाथ मेश्राम त्यांनी 1 तारखेला चांगले झाले होते। म्हणजे जेव्हा अनिल धानोरकर आणि नायक तहसीलदार आणि तहसीलदार यांनी जेव्हा दवाखान्यामध्ये भेटण्यासाठी आले होते, पण त्यांनी आमच्या घरच्याला नाही मिळाले। त्यांनी रुग्णालयामध्ये सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरांना भेटून त्या दिवशी माझे घरचे चांगले उठले होते, बसले होते, चांगले बोलत होते, बयान द्यायच्या तयारीमध्ये भी होते पोलिसांना। आबा त्याच रात्री माझ्या घरचे क्रिटिकल मध्ये आले, नाही हालत होते, नाही काही बोलत भी नव्हते, नुसतं पाहत होते। मला तर वाटते की इथं काहीतरी या तिघाचाच हात आहे की माझ्या घरच्याला मारण्यासाठी, की माझ्या घरच्याच्या बयानावरूनच यांचे काही नाही काही परिणाम होत होते, म्हणून माझ्या घरच्याला यांना मारले। म्हणून 100% मला यांच्यावरच शक आहे, या तिघावर, आणि यांना गुन्हा झालाच पाहिजे। यांना तिघांना भी गुन्हा झाला पाहिजे। नायक तहसीलदार आणि अनिल धानोरकर। नायक तहसीलदारांनी माझ्या घरच्याची जाती वादाबद्दल भी बहुत प्रकारचे छळ करत होते की तू खालच्या जातीचा आहे, आम्ही वरच्या जातीचे आहोत, तू काहीच करू शकणार नाही आहे, तुझ्याजवळ पैसा नाही, काही नाही, तू इकून तिकून आणते, आम्हाला का करू शकते बा तू, त्याच्यापर्यंत। म्हणून माझ्या घरच्यांना याच त्रासामुळे पायजन घेतलं। भद्रावती तालुक्यातील परमेश्वर मेश्राम जे शेतकरी होते, त्यांच्या नावानं जवळपास 9 एकर शेती होती। त्या शेतीमधनं 5.5 एकर शेती जी आहे बाळू धानोरकर यांना विकण्यात आलेली होती, परंतु ते विकल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्याचा मोबदला परमेश्वर मेश्राम यांच्या परिवाराला किंवा त्यांना मिळालेला नाहीये। त्यांनी जे चेक दिले होते, चेक सुद्धा ते बॉन्ड झाले आणि त्यांनी पैसे न देता परस्पर स्वतःच्या नावानं ती जमीन आपल्या नावानं करून घेतली आणि त्याच्यानंतर ती जमीन परस्पर ज्या स्वतःच्या भावाला अनिल धानोरकर यांना जे आहे त्यांच्या नावे करून दिली। आणि परमेश्वर मेश्राम जे आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न मिळाल्यामुळे त्यांनी जे आहे जे चेक बाउंस झाले होते, वेळोवेळी तगादा लावला, पण धानोरकर परिवारानं त्यांना न्याय दिला नाही आणि 3.5 एकर शेती पुन्हा एक दुसऱ्या त्यांच्या पार्टनरला दिली। त्यांनी पण हडप करून टाकली आणि मेश्राम परिवाराला जे आहे भूमिहीन करण्यात आलेलं होतं। आणि या संदर्भामध्ये जेव्हा कनिष्ठ न्यायालयामध्ये आणि जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दोन्ही न्यायालयामध्ये परमेश्वर मेश्राम आणि त्यांचे कुटुंबीय जे जिंकले होते, परंतु
जिंकल्यानंतर सातबारा यांच्या नावाने मेश्राम परिवाराच्या नावाने व्हायला पाहिजे होता, पण मेश्राम परिवाराच्या नावाने सातबारा झाला नाही। आणि वेळोवेळी तिथं भद्रावती तहसील कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे प्रशासनाने दखल घेतली नाही, त्याच्यामुळे त्यांना विष प्राशन करून आत्महत्या करावं लागलं। या आत्महत्येत जे आहे जे अनिल धानोरकर जे आहे त्यांच्या नावाने आता शेती आहे ते सर्वस्वी जबाबदार आहे। भारतीय जनता पक्षाचे भद्रावती नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे ते उमेदवार आहे। एकीकडे जे आहे दलित महिला आपल्या न्यायासाठी भीक मागताय, आपल्या न्यायासाठी जर जिकडे तिकडे फिरताय, पण दुसरीकडे जे आहे लबाल लांडगे जे आहे अनिल धानोरकर सारखे लोकांना जे पुन्हा मत मागून पुन्हा जे आहे जमीन हडपण्याचा कार्यक्रम करण्याचं षडयंत्र रचत आहे। आणि म्हणून अनिल धानोरकर यांच्या विरोधामध्ये आणि त्या तहसीलदारांनी नाही तहसीलदारच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या परिवाराला मेश्राम परिवाराच्या नावाने संपूर्ण जमीन झाली पाहिजे, अन्यथा मेश्राम कुटुंबीय जे आहे अभिनव आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतो।